मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार आहेत। जरांगे आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार आहेत आणि त्या आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात येणार आहे। आझाद मैदान इथे स्टेज बांधण्यात येणार आहे, त्यासह मेडिकल कॅम्प देखील उभारण्यात येणार आहे। मुंबईतील मराठा आंदोलकांकडून जय्यत तयारी करण्यात येते। पुढच्या महिनाभराची तयारी करूनच मुंबईत आलो असल्याची प्रतिक्रिया बाहेरून आलेल्या मराठा आंदोलकांनी दिली। मुंबईमध्ये मराठा आंदोलक जमायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या आलेले जरांगे यांच्या उपोषणासाठी आलेले मराठा आंदोलक आहेत। आपण बघतोय सोलापूरवरून आलेले हे सगळे आंदोलक जे आहेत ते इथे उपोषणाच्या तयारीसाठी आलेले आहेत। 29 तारखेला जरांगे पाटील मुंबईत येणार, मात्र त्याची सुरुवात जी आहे ती इथे झालेली आहे। आपण या सोलापूरवरून आलेल्या आंदोलकांशी बोलणार आहोत। तुम्ही सोलापूरवरून आलेला, कधी आलेला आहात आणि कशा पद्धतीने आझाद मैदानात तुम्ही असणार आहात? आम्ही काल रात्री सोलापूरहून या ठिकाणी सकाळी पोहोचलो आहोत आणि सोलापूरहून जवळजवळ 25,000 वाहनांचा ताफा या ठिकाणी सोलापूरच्या ठिकाणी येतोय आणि आम्ही काही हजारो लोक या ठिकाणी रेल्वेने आलेलो आहोत आणि का आता आज सकाळी या ठिकाणी जवळजवळ 10 ते 15,000 वाहनं या ठिकाणी बाय रोड या ठिकाणी येत आहेत। अतिशय मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला या ठिकाणी प्रसाद देत आहोत आणि त्यांनी जे या ठिकाणी आंदोलन धरणे आंदोलन उपोषण करणार आहेत त्याला पाठिंबा देण्याकरता आम्ही लाखो लोक या ठिकाणी सोलापूर या आझाद मैदानावर दाखल झालेलो आहोत। मुंबईमध्ये सगळ्यात मोठा उत्सव गणपती उत्सव असतो। मुंबईच्या या उत्सवाला कुठेही त्रास होणार नाही अशी काळजी तुम्ही घेणार आहात का? काय ठरवलं? मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये गेल्यानंतर आपण शांततेमध्ये आंदोलन करायचं आहे। कोणतेही इजा पोहोचेल असं मुंबईमध्ये आपण वर्तन करायचं नाही। जो कोणी वर्तन करेल तो मराठाचा नसेल हे पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आम्ही आता हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आलेलो आहोत। पाठीमागे आमचे काही लोक येत आहेत आणि या ठिकाणावरून जाण्याचं जर म्हणत असाल तर जोपर्यंत दादांचा शब्द इथं पुरा केला जात नाही आणि दादा जोपर्यंत आम्हाला पुढील काही दिशा देत नाहीत तोपर्यंत मुंबई कसल्याही परिस्थिती आम्ही सोडणार नाही। कॅमेराचं सुरेश पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। मुंबईतील आझाद मैदानात जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आंदोलक पोहोचायला आतापासूनच सुरुवात झालेली आहे। आझाद मैदानात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला।